हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात बाहेर जाण्यापूर्वी घरातली कामं कशी आवरावी अगदी पटापट. अशा बऱ्याच टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचबरोबर स्त्रियांची चिडचिड होते ती का होते तेच देखील आपण पाहणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मी मेकअपचे व्हिडिओज टाकते, ब्युटी रिलेटेड व्हिडिओज टाकते, त्याचबरोबर खूप साऱ्या क्लिनिंगच्या टिप्स, डेली रुटीनचे सुद्धा व्हिडिओ टाकते. तर अशा कुठल्याही टॉपिकवरती तुम्हाला इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पहा. तुम्हाला नक्कीच हा हेल्पफुल ठरेल आणि तुमची चिडचिड होणार नाही. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मजेत ना? आय होप मजेत असणार आणि मजेतच राहा. चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर काय ना, जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असतं तेव्हा काय करायचं, 1 तास अगोदर आपण उठायचं. आणि 1 दिवस उठायला तुम्हाला काहीच हरकत नाही, म्हणजे आपल्याला काहीच हरकत नाही. त्याचबरोबर रात्रीच मी माझ्या बकेटमध्ये पाणी वगैरे भरून ठेवत असेल, म्हणजे सकाळी मला ते पाण्याचं काम माझं वाचतं. त्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर टॉवेल वगैरे, तुम्हाला इथे चेअरवर पण टॉवेल दिसत असेल. आता पाऊस चालू आहे तर ह्या गोष्टी जरा इग्नोर करा. घरामध्ये तुम्हाला असे कपडे दिसतील अधूनमधून. त्यानंतर मग ते झाल्यानंतर मी काय करते, केसवरती बांधून घेते. त्यानंतर लगेचच स्वयंपाकाला लागते. अगोदर पीठ भिजून घेते व्यवस्थित, जेणेकरून माझं बाकीचे कामं होईपर्यंत पीठ चांगलं भिजलं जाईल. कारण की जेव्हा पीठ चांगलं भिजतं ना तेव्हा चपात्या देखील छान येतात. तर ठेवते बाजूला. त्यानंतर मी इथे किचन टॉवेल रात्री भिजायला टाकला होता, तुम्ही पाहिलंच असेल त्या व्हिडिओमध्ये मागच्या. तर तो आता मी क्लीन करून घेते, कारण की थोडा घाण झाला होता ना तो, म्हणून म्हटलं की जाऊ दे रात्रभर त्याला पाण्यामध्ये राहते. सुद्धा क्लीन केलं आहे. आणि त्याचबरोबर पिठाचे सुद्धा हात धुवून घेतले आहेत. तर बघा ही अशी मी तयारी करून ठेवते. भेंडी मी कट करून ठेवली होती. आठवड्याभराच्या स्वयंपाकाची मी पूर्वतयारी करून ठेवते. त्यामुळे माझा स्वयंपाक, मला कुठे बाहेर जायचं असेल तर लवकर होतो आणि रोजचा स्वयंपाक माझा लवकर होतो. ह्या गोष्टीमुळे मी पूर्वतयारी करून ठेवते. तो व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, आठवड्याची पूर्वतयारी, स्वयंपाकाची पूर्वतयारी कशी करायची, त्याची लिंक तुम्हाला मी देईल. पहा इथे भेंडी आज बनवली आहे. भेंडी कट करायची गरज नाही पडली मला. शेंगदाण्याचं कूट आहे, ठेचासुद्धा आहे, तो मी भेंडीमध्ये ॲड करणार आहे. इथे आपले बरेचसे कामं वाचतात. आणि जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असतं ना मैत्रिणींनो, अर्थातच आपल्याला बाहेर जायचं म्हणजे आपल्याला चालावंसुद्धा लागतं. त्यामुळे घरीच काय करायचं ना, आपण हे करायचं, कमी मेहनतीचे काम करायचे. जी भाजी लवकर होणारी असतील जशी मेथी, शेपू वगैरे, ह्या भाज्या आपण अगोदरच आदल्या रात्री कट करून ठेवल्या पाहिजेत. तसे म्हणजे ज्या लवकर भाज्या होणार आहेत त्याच आपण केल्या पाहिजे जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असतं तेव्हा. त्यानंतर भाजी इकडे होत आहे. त्याचबरोबर इथे मी चहासुद्धा ठेवून घेत आहे मिस्टरांसाठी. आणि इथे भाजीसुद्धा त्याच्याकडेसुद्धा लक्ष देत आहे. अगदी 2 चमचे ठेचा टाकला ना तर मस्त होतं, तिखट होऊन जातं. तर पहा इकडे भाजी होत आहे, चहा होत आहे आणि आता चपातीची देखील तयारी चालू आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर काम कराल ना तर खूप लवकर कामं होतात बघा. त्यानंतर चपाती इथे मी पटापट बनवून घेते. अगोदर असे उंडे बनवून घेते मी, म्हणजे कसं सोपं पडतं, मग गॅस कमी जास्त करावं लागत नाही. एका स्पीडवरती ठेवला तरी चालतो. तुम्ही कशी कामं करता बाहेर जाताना? तर बघा, आपण बाहेरून आलो ना घरी तर मग खूप चिडचिड होते. घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करा, हे ते, आणि चिडचिड झाला आपल्याला स्वतःलाच त्रास होतो. आपल्यालाच चिडचिडपणामुळे ना जेणे आजार ते सुद्धा उद्भवायला लागतात. त्यामुळे चिडचिड जरा कमी करायची. अगोदर अशा गोष्टीची तयारी करून ठेवायची, स्वयंपाकाची पूर्वतयारी. मग आपली चिडचिड पण होत नाही आणि बाहेर जाताना सगळं आवरून जायचं, थोडंसं 1 तास लवकर उठून. त्यानंतर मी पराठा पण इथे बनवून घेते. रात्रीची बटाट्याची भाजी उरली होती थोडीशी, त्याचा मी पराठा बनवून घेते. जास्त दिवस फ्रीजमध्ये भाज्या मी अशा उरलेल्या ठेवत नाही, लगेचच दुसऱ्या दिवशी संपवून टाकत असते. तर पराठा पण आपला इथे होत आहे मस्त. भेंडीची भाजी झालेली आहे. चहा देखील झाला आहे, बंद करून ठेवला आहे. चपात्या देखील आपल्या झालेल्या आहेत. आणि आता मी हे जे काही किचन मला पुसायचे थोडंफार ते हे करून घेते. आणि बघा पराठा मस्त असं खरपूस भाजून घेतला आहे. ते म्हणत असाल एकच पराठा काय करणार आहे, तर मी हा माझ्या नाश्त्यासाठी बनवला आहे. ते थंड होई तोपर्यंत मी काय करते, भांडे पटपट घासून घेते. थोडेसेच पडलेत पण भांडे घासून घ्यायचे. नंतर मग खूप ताण येतो आपल्याला बाहेरून आल्यावर भांडे घासायचा, मग चिडचिड होते आपली. त्यामुळे अगोदर भांडे घासून घेते. ओटा देखील पुसून घेतला आहे. तर आता नाश्ता करून घेते. तुम्ही देखील या नाश्ता करायला. तर तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी पराठा, तर हो, मला काही वाटत नाही असं म्हणजे सकाळी पराठा वगैरे खायला, कारण की सवय आहे मला ह्या सगळ्या गोष्टींची. पण माझ्या घरामध्ये असं बिस्किट, चहा वगैरे, असं दूध वगैरे ते घेतात. पण मला असं तिखट काहीतरी हवं असतं नाश्त्यालाही. चहा वगैरे काही घेत नाही. त्यानंतर मिस्टरांना चहा वगैरे देऊन झाला. माझा देखील नाश्ता
मी अगदी निवांत बसून नाश्ता करते आणि बाहेर जायच्या अगोदर ना पोट भरून नाश्ता करून जायचा, जेणेकरून काय होतं ना आपल्याला नंतर कसं तरी वगैरे व्हायला लागतं बाहेर गेल्यावर. मला खूप थोडं जरी चाललं ना तर कधी कधी थकवा येतो, त्यामुळे नाश्ता वगैरे करून जायचा. आणि आपण काय करतो, भूक लागली ना की बाहेरचं खायला बघतो, मग त्यासाठी घरूनच खाऊन जायचं, म्हणजे बाहेरचं आपल्याला खायला जमत नाही, म्हणजे इच्छाच होत नाही बाहेरची खाण्याची आणि आपले पैसे देखील वाचतात. त्यानंतर मग लिस्ट बनवायची, कारण की डीमार्टला जायचं आमचं अचानकच रात्री ठरलं होतं, त्यामुळे लिस्ट वगैरे काही बनवली नव्हती. लिस्ट वगैरे बनवून ठेवली, मिस्टरांना पाठवून ठेवली आहे. मी खूप आळशी आहे ह्या बाबतीत, टायपिंग वगैरे मी करत बसत नाही, व्हॉईस रेकॉर्ड करूनच ते पाठवत असते लिस्ट. आणि इथे बघा सगळी भांडी वगैरे मी घासून घेतलेली आहेत, सगळं असं स्वच्छ करून ठेवलं आहे, म्हणजे मी घरी आल्याबरोबर मला आयतं ताट जेवायला मिळेल माझं. त्यानंतर मग निघालो डीमार्टला. मिस्टरांना म्हटलं थोडासा व्हिडिओ काढा माझा इथे, तर म्हणे की काय रे तुझं व्हिडिओ असतं. त्यांना आवडत नाही ॲक्च्युली व्हिडिओ काढायला, पण ते काढतात आणि बाहेर तर त्यांना आवडत नाही, त्यामुळे मी माझेच छोटे छोटे शॉर्ट असे घेत असते, कारण की ज्यांना आवडत नाही त्यांच्याकडे आपण हे काम नाही दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. त्यामुळे जास्त फोर्स मी त्यांना करत नाही व्हिडिओ काढा म्हणून. डीमार्टला पोचलो फायनली. त्यानंतर डायरेक्ट जे गोष्ट घ्यायची आहे ना डीमार्टमध्ये आम्हाला, जी महत्त्वाची ज्याच्यासाठी आम्ही आलो आहे ती अगोदर बघूयात. कारण की माझं असं असतं ना, मी दुसरीकडेच कुठेतरी भरकटत बसत असते, म्हणजे असतं ना हे ते बघत बसत असते. तर मिस्टरांचं तसं नसतं, ज्याच्यासाठी आपण आलो आहेत ना तीच गोष्ट अगोदर आपण घ्यायची आणि नंतर बाकीच्या गोष्टी करायच्या. त्यानंतर आम्हाला जॅकेट घ्यायचं होतं, जॅकेट बघितलं. ते जॅकेट बघतायत तोपर्यंत मी चपला बघत होते, पण माझ्याकडे खूप सारे चपला आता मिस्टरांनी घेतल्या आहेत मला, त्यामुळे काही घ्यायची इच्छा नाही झाली. ऑलरेडी आहेत एवढ्या, त्याच तशा पडलेल्या आहेत. त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी मी बघत होते आणि मिस्टर त्यांचं काम करत होते. कुंड्या घ्यायच्या होत्या, कुंड्या स्वस्त आहेत ह्या, त्यामुळे मग घेतल्या. मागे पण आणल्या होत्या. नंतर बिलला थांबलो बघा, आम्हाला असं वाटलं कोणीच डीमार्टमध्ये नसेल, पण सकाळीच आम्ही गेलो होतो 9 वाजताच, तर डीमार्टमध्ये होते 1-2 लोक होते. तर डीमार्टला जाताना ना लवकर जायचं, जेणेकरून मग आपल्याला गर्दी भेटत नाही, लाईनला जास्त थांबावं लागत नाही. आणि मी अमूल कूल मिल्क वगैरे डीमार्टमधून घेते, बाकी एक्स्ट्रा खायचं सामान मी डीमार्टमधून काहीच घेत नाही. म्हणजे असतं ना ते फ्रोझन फूड वगैरे ते घेत नाही मी, फक्त अमूल कूल मिल्क 20 रुपयाला एक बाटली भेटते तीच घेते. माझा हाच खर्च आहे डीमार्टला गेल्यावर माझ्या स्वतःचा, बाकी दुसरा माझा खर्च नाही. दोघांसाठी 2 बाटल्या घेतल्या. नंतर मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं, त्यांनी पण त्यांची बाटली घेतली. नंतर ते मग ऑफिसला गेले. त्यानंतर मग माझी भरपूर कामं अशी होते, त्या म्हटलं अगोदर आपण थोडंसं फ्रेश होऊयात, कारण की थोडं थकल्यासारखं होतं, म्हणून थोडीशी फ्रेश झाले. पाणी वगैरे पिऊन घेते, म्हणजे कसं थोडंसं बरं वाटेल, पाणी पिल्यावर बरं वाटतं जरा. त्यानंतर बापरे एवढं आणायचं नव्हतं, पण बऱ्याच गोष्टींची लिस्ट एक म्हणता बरीच निघाली आणि तेवढ्या लिस्टप्रमाणे सामान घेऊन आलो. त्यानंतर मी ना नेहमी मला सवय की चेक करून घेते काही कमी वगैरे आलं का, किंवा मग त्यांची प्राईस वगैरे, कारण की आपल्याला प्रत्येक गोष्टीची प्राईस कळते, मग लक्षात राहते आपल्या प्राईस. दुकानातून घ्यायचं असेल किंवा ऑनलाईन आपल्याला काही गोष्टी मागवायच्या असतील तर आपल्याला समजतं की नाही बाबा इथे एवढं महाग आहे, त्यामुळे हा प्राईस बघायचा. आणि मला कपडे घ्यायचे होते किचनसाठी, हे असे त्या मला खूप दिवसाचे घ्यायचे होते, पण आज मुहूर्त लागून आज कपडे घेतले. पाऊच आणले तेलाचे, थोडंफार किराणा संपला, जास्त संपला नव्हता, थोडाफारच संपला होता म्हणून तो भरला, जसं की तांदूळ, साखर वगैरे अशा मेन गोष्टी. तर सगळं आता व्यवस्थित ठेवते. काय झालं ना, अचानक डीमार्टला जायचं ठरलं आमचं, त्यामुळे काही डबे वगैरे घासले नव्हते मी. तांदळाचा डब्बाच घासायचा होता आणि मी राईस फ्लोअर म्हणून मैदाच घेऊन आले. ऑलरेडी मिस्टरांनी मैदा टाकला होता आणि पुन्हा मी मैदा टाकला, तरी ते मला म्हटले की तू मैदा टाकला. म्हटलं नाही, मी राईस फ्लोअरचं पॅकेट टाकलं आहे. तर म्हणलं घरी आल्यावर बघितलं, म्हणलं यार जाऊ दे, म्हटलं आता वापरून घेऊयात आपण याला. आणि तेवढ्यात माझ्या बहिणीचा कॉल आला मला. ती कधी कॉल करत नाही, खूप कमी असं ती कॉल करते, 8 दिवसातून 15 दिवसातून एकदा, आणि अगदी थोड्याच वेळात बोलते. तर अजून एक गोष्ट सांगते, मी एवढी समजदार नाही आहे मैत्रिणींनो, मी खूप रागीट आहे, मला खूप लवकर राग येतो, पण मी माझ्या बहिणीकडे बघून मी खूप समजदार झाली आहे. काही अशी रिझन आहेत, माझी बहीण खूप शांत आहे आणि मी खूप अशी असतात ना लगेचच तोंडावर बोलणारी वगैरे अशी मी आहे, पण तिच्याकडे बघून मी खूप शांत झाली आहे. इव्हन माझी मम्मीसुद्धा तशीच आहे, खूप शांत आहे ती, अगदी उलटं ते लवकर कुणाला बोलत नाहीत, दोघीही तशाच आहेत,
खूप खूप समजदार आहेत त्या, पण मी तशी नाही. पण दोघींकडे बघून आता मी आणि लग्न झाल्यापासून मी खूपच समजदार झाली आहे. नाहीतर अगोदर मी अशी नव्हते. जे माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना माहिती आहे मी कशी आहे, म्हणजे अगदी माझ्या जवळच्या माझे घरातले लोक वगैरे त्यांना माहिती आहे मी कशी आहे. तर बाहेर मी शांत वाटते, पण मी तेवढी शांत नाही. आता तेवढी मात्र मी शांत झाली आहे लग्नानंतर आणि माझ्या बहिणीकडे बघून, कारण ती खूप शांत आहे. त्यानंतर मग जे काही सामान आहे जे डब्यात नव्हतं ठेवायचं ते वरती ठेवून घेते, म्हणजे सारखं सारखं खाली वाकायला नको मग मला. एकदाच सगळं मग असं भरून घेत असते. जिरे संपले होते, मोहरी होत्या, कारण की पाठीमागे ऑनलाईन किराणा मागवलं होतं ना तेव्हा मोहरी खूप मागवली होती. जिरे ना महाग आहेत ऑनलाईन, त्याच्यामुळे मग जिरे मागवले नव्हते मी. तर ही साखर वगैरे आहे ती भरून ठेवते. एकदा सामान भरलं ना की मग 1-2 महिने आम्हाला ती साखर, 2-3 महिने पण जाते. 5 किलो साखर भरली तर त्याच्यापेक्षा जास्तही जाते. फक्त पाहुणे आल्यावर थोडंसं लवकर संपत असते. त्यानंतर मग सगळं झालं. माझ्या कामामध्ये मी आनंद घेऊन काम करते, त्यामुळे मला चिडचिड होत नाही आणि आता मला हे कामं आवडायला लागली आहेत. त्यानंतर कुंड्या मी घेतल्या आहेत. कुंड्या 79 रुपयाला एक आहे की 69 रुपयाला ती कुंडी एक आहे. त्यानंतर मी हा अगरबत्तीचा पुडा आता मोठा आणला आहे, ऑल इन वन. तर तुम्ही कुठला वापरतायत? एखादी चांगल्या वासावाली सुगंधित अगरबत्ती सजेस्ट करा ना मला प्लीज कमेंटमध्ये. त्यानंतर अमूल कूल मिल्क हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आल्या त्यानंतर मग अशी मस्त निवांत त्याला पीत असते. पण आपण काही वस्तू बाहेरून विकत आणतो ना तेव्हा त्या लगेचच्या लगेच त्याच्या जागी ठेवून दिल्या पाहिजे. म्हणजे कसं नाही ठेवलं ना आपण लगेचच्या लगेच मग 2-3 दिवस तशाच राहतात, आपल्याला आळस पण येतो. त्यामुळे लगेचच्या लगेच कामं केली ना घरामध्ये असं पसारा देखील आपल्या होत नाही. त्यानंतर मग इथे आयते ताट मला आज भेटलेलं आहे आणि मी स्वतःच तयारही केलेलं आहे. तुम्ही बघितलंच असेल मगाशी व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. सध्यासाठी बाय. तर या जेवायला.